brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। नमस्कार, आपल्यासोबत आहेत समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख। आताच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला, ज्याच्यामध्ये 1.5 लाख कोटीची राजकोषीय तूट आणि 40,000 कोटीची महसुली तूट आहे। खूप जबरदस्त योजना सुद्धा, मोठमोठ्या योजना सुद्धा घोषित करण्यात आल्या। अजित पवारांच्या मेमोरियल पासून ते कर्जमाफीपर्यंतच्या घोषणा झाल्या। याचा अर्थ असा दिसतो की राज्य सुदृढ आहे। तुमचं काय पहिली प्रतिक्रिया काय? बघा, जे फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे महाराष्ट्रामध्ये, आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट आहात, म्हणजे वी आर आयडियल फॉर इंडिया। पण आज तुम्ही बघाल की देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर त्यांनी पण पॉप्युलिस्ट मेजरच घेतले, म्हणजे लोन वेवर। आता लोन वेवर करताना तुम्ही हे तर बघा की ऍग्रिकल्चर आउटपुट कुठे झालाय, आपले एक्सपोर्ट पॉलिसीज काय, मतलब फार्म इंडस्ट्रीमध्ये काही बदल आलेला आहे की नाही आलेला आहे। म्हणजे 95% स्कीम्स आणि घोषणा जे आहेत मागचे 3 बजेटचे आहेत। मला असं फायनान्शियल डिसिप्लिनही बघत नाही आणि प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये पुढे कुठे आपण जातोय तेही मला दिसत नाही। मला असं म्हणायचं की ज्या जुन्या घोषणा त्या नव्यानं पुन्हा केल्या 100%। तुम्हीच बघा ना, जे GMLR आहे किंवा जे एक्सपॅन्शन ऑफ रोड्स आहेत ते मागची वेळी तुम्ही अनाऊन्स केलेलं आहे। आज फक्त फार्मरला तुम्ही जे वेवर दिलेला आहे, फार्मरचा वेवर देताना पण पात्र फार्मर, त्यांची संख्या काय, त्यांचं बजेट काय, ते काही सांगितलेलं नाही। पण राज्याला पुढे नेऊन चायनासारखा जे कंट्री आहे त्याच्यामध्ये राज्य कसे पुढे जात आहे, $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासाठी काय तुम्ही करतात किंवा रोजगारासाठी काय करतात, हे काही त्याच्यामध्ये नाही। ते म्हणतात की रोजगारासाठी आम्ही वाढवण बंदर, पोर्ट्स येत आहेत, एअरपोर्ट्स येत आहेत, बाकी आम्ही डेटा सेंटर बनवतो, तर मोठ्या प्रमाणावरती उद्योग FDI पण येत आहे। एकच फॅमिलीसाठी वाधवण केल्या गेलेलं आहे अदानी, त्यालाच रोजगार मिळतंय। याच्यामध्ये जे मूल ग्रासरूट रोजगार पाहिजे, इंडस्ट्रियल आउटपुट ज्याला म्हणतात, त्याला काही केलेलं नाहीये। तुम्ही बघा ना की इकॉनॉमिक सोशो इकॉनॉमिक डेटामध्येच रिफ्लेक्शन आहे की महाराष्ट्र काही पुढे जात नाहीये। तर जे वाधवान पोर्ट असो त्याचा फायदा 60% गुजरातला आहे। जर वाढवण पोर्टचा फायदा असेल, पण नोकऱ्या उपलब्ध होतील तिथं त्या अजून वेळ आहे। कोणत्या पद्धतीने लॉजिस्टिक हब तुम्ही आम्हाला भिवंडीला म्हणतात, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काय, मोबिलिटी काय, ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही काय करतात, मूळ सुविधा काय, तुम्हाला रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला ते हब करायला ट्रान्सपोर्ट नेटवर्क पाहिजे, तेच पुढे जात नाही। मला वाटत नाही या बजेटमध्ये काही असं नाहीये की मी म्हणणार की हे प्रोग्रेसिव्ह राज्याचं एक बजेट आहे, हे पॉप्युलिस्ट बजेट आहे आणि पॉलिटिकल बजेट आहे। कमीत कमी 7-12 कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण केलं सरकार। ठीक आहे, ते इम्प्लिमेंटेशन 7-12 कोरा झालाय की कर्ज माफ झालं 2 लाख? बघा, ते फाईन प्रिंटमध्ये येईल। ही सरकार बीजेपीची सरकार आहे। आता ही घोषणा आहे, आता बजेटमध्ये बसून बघायला लागेल की पात्रतेचं डेफिनेशन काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि त्याच्या ऍक्च्युअल बजेट अलोकेशन काय आहे। हे फुगेलेलं बजेट आहे, म्हणजे तेवढा युटिलायझेशन फार्मरसाठी होईल की नाही होईल हे पण मला आता वाटत नाहीये। 10 पैकी किती गुण द्याल पाहिजे? 6। हे होते रईस शेख, ज्यांनी सांगितलं की 10 पैकी केवळ 6 गुण बजेटला देऊ शकतात, कारण की सगळे आकडे जे आहेत ते एका प्रकारे फुगवलेले आहेत आणि अजूनही बऱ्याच जे बजेटमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कागदावरती फाईन प्रिंट होऊन जोपर्यंत हातात येत नाही, तो वाचत नाही, तोपर्यंत कळणार नाही। कॅमेरामॅन साईसह अभिजित, मुंबईत।